हॅलो, गुड मॉर्निंग गाईज. तर कसे आहात तुम्ही सर्व? आशा करते की तुम्ही सर्व मजेत असाल. चला तर आपल्या चॅनलमध्ये म्हणजेच दीदीज होम किचन अँड ब्लॉग्समध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते. तर आज नाश्त्यासाठी बनवत आहे मी उपमा. चला तर मग सुरुवात करूया. तर इथे सुरुवातीला मी 1 वाटी बारीक रवा घेतलेला आहे आणि तो एकदम मीडियम गॅसवरती मी इथे भाजून घेतलेला आहे, तूप टाकून त्याच्यामध्ये लालसर गोल्डन होईपर्यंत. त्याचबरोबर मी इथे एक मूठभर शेंगदाणे घेतले होते, ते सुद्धा खरपूसपणे भाजून घेतले. थोडीशी कोथिंबीर घेतली, कढीपत्ता घेतला, हिरव्या मिरच्या घेतल्या 7 ते 8 आणि 2 मीडियम आकाराचे कांदे कट करून घेतलेले आहेत. तर आता इकडे मी गॅस सुरू करून त्याच्यावरती कढई ठेवलेली आहे. ज्या कढईमध्ये मी रवा भाजलेला होता त्याच कढईमध्ये मी इथे उपमा बनवत आहे. तर कढई छान गरम होऊ दिली. नंतर त्याच्यामध्ये मोठे 3 चमचे तेल घातलं. तेल छान गरम होऊ दिलं आणि नंतर त्याच्यामध्ये 1 चमचा मोहरी घातली. मोहरी पण छान अशी तडतडून घेतली तेलामध्ये. पुन्हा नंतर जिरे घातले, ते पण तडतडून घेतले. आणि आता आपल्याला त्याच्यामध्ये घालायची हिरवी मिरची. तर मी इथे साधारणतः 7 ते 8 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि त्या एकदम कमी तिखट हिरव्या मिरच्या आहेत, त्याच्यामुळे मी थोड्याशा जास्त घेतलेल्या आहेत. त्या पिवळसर मिरच्या असतात ना, त्या घेतलेल्या आहेत. आणि तुम्ही जर गावरान हिरवी मिरची घेतली तर 3 ते 4 हिरव्या मिरच्या बस होतात, तुम्हाला किती तिखट पाहिजे त्याच्यानुसार. तर मी इथे कढीपत्तासुद्धा घातलेला आहे, छानपैकी एकदम फ्रेश कढीपत्ता आहे. आणि नंतर आता त्याच्यामध्ये तर मी इथे 2 मीडियम आकाराचे कांदे घेतलेले होते आणि छानपैकी छोट्या छोट्या आकारामध्ये मी इथे कट करून घेतलेले आहेत, तुम्ही पाहू शकता. तर मी इथे पूर्ण कांदा याच्यामध्ये घालून घेते फोडणीमध्ये. तर कांदा घातल्यानंतर सुरुवातीला काय करायचं, 2 मिनिट गॅस फुलच ठेवायचा आणि फुल गॅसवरती आपल्याला हा कांदा 3 ते 4 मिनिटासाठी परतून घ्यायचा आहे, म्हणजे लालसर गोल्डन होईपर्यंत. त्याचबरोबर आता आपल्याला दुसऱ्या गॅसवरती इथे पाणी गरम करून घ्यायचं आहे. तर मी इथे 1 तांब्याभर पाणी गरम करायला ठेवलेलं आहे. तर आता इकडे पाहूयात आपण कांदा लालसर झाला आहे का. तर नाही झालेला, आणखी थोडासा परतून घ्यायचा आहे. तर आता याच्यामध्ये घालायचं आहे आपल्याला जे आपण मूठभर शेंगदाणे भाजून घेतले होते, ते शेंगदाणे घालायचे. तर शेंगदाणे घातल्याने खूप छान लागते, म्हणजे उपमा खूप छान लागतो. तर आता इकडे मी हे जे पाणी आहे ना, ते तुम्ही पाहू शकता एकदम खळखळून असं उकळून घेतलेलं आहे. त्याचबरोबर आपला कांदासुद्धा एकदम छान असा लालसर गोल्डन होईपर्यंत परतलेला आहे. तर आता आपल्याला त्याच्यामध्ये घालायचं आहे भाजलेला रवा. तर मी इथे भाजलेला रवा घातलेला आहे. साधारणतः मी इथे 1 वाटी रवा घेतलेला होता. मीडियम आकाराची वाटी आहे, जास्त मोठी पण नाही आणि जास्त छोटी पण नाही आहे. तूप टाकून एकदम मीडियम गॅसवरती छान असा लालसर होईपर्यंत मी हा रवा भाजून घेतला होता. तर छान असा मिक्स केल्यानंतर वरतून कोथिंबीर. तर कोथिंबीर घातल्याने एकदम छान अशी टेस्ट येते. माझ्याकडे थोडीशीच होती म्हणून मी थोडी घातली, तुमच्याकडे जास्त प्रमाणात असेल तर थोडीशी जास्त घातली तरी पण काही हरकत नाही. तर आता आपल्याला याच्यामध्ये घालायचे चवीनुसार नमक. तर मी इथे 1 चमचा आणि थोडंसं वरती इथे नमक घातलेलं आहे. तुम्ही तुमच्या अंदाजाप्रमाणे तुम्हाला किती नमक घालायचं ते तुम्ही घालू शकता, तुम्ही तुमच्या चवीप्रमाणे. तुम्हाला कमी जास्त लागत असेल तर कमी, जास्त लागत असेल तर जास्त. तर आता मी छान इथे नमक टाकून सुद्धा छान अशा प्रकारे मिक्स करून घेतलेलं आहे. तर आता याच्यामध्ये घालायचं आहे आपल्याला पाणी. साधारणतः मी इथे तांब्या भरून, म्हणजे तांब्या भरायला थोडंसं कमी होतं पाणी, तेवढं उकळून घेतलेलं होतं. पण मी एकदम एका वाटीला 1.25 वाटीच पाणी घातलेलं आहे. तुम्ही पाहू शकता एकदम थोडंसं पाणी घातलेलं आहे, जेणेकरून आपला उपमा एकदम मोकळा आणि सुटसुटीतसुद्धा होईल त्याच्यामुळे. आणि थोडंसं जास्त पाणी, तुम्हाला जर थोडा पातळ हवा असेल तर तुम्ही थोडंसं जास्त पाणी घातलं तरी पण काही हरकत नाही. तर मी ते 1 वाटी रव्यासाठी मी इथे 1.25 वाटी पाणी घातलेलं आहे. तुम्ही पाहू शकता, माझ्या अंदाजाप्रमाणे तुम्ही तुमच्या अंदाजाप्रमाणे घाला. तर छान असा मिक्स करून घेतला. मिक्स केल्यानंतर आणि इथे मिक्स करताना काय करायचं आहे, फुल गॅस नाही ठेवायचा, नाहीतर खालून काय होतं, करपला जातो. त्याच्यामुळे एकदम कमी गॅस करायचा आहे आणि कमी गॅसवरतीच हा आपला उपमा छान असा मिक्स करून घ्यायचा आहे पाणी घातल्यानंतर. तर आता एकदम बंद गॅस करायचा आणि बंद गॅसवरतीच आपल्याला हा उपमा 5 ते 6 मिनिटासाठी तसाच वाफायला ठेवून द्यायचा आहे, जेणेकरून छान असा मोकळा सुटसुटीत पण होतो आणि छान असा वाफलासुद्धा जातो त्याच्या वाफेनेच. तर तुम्ही पाहू शकता एकदम छान अशा प्रकारे हा उपमा आपला तयार झालेला आहे. तुम्ही पाहू शकता की ते एकदम मोकळा आणि सुटसुटीत झालेला आहे आणि खायलासुद्धा तेवढा टेस्टी झालेला आहे, एकदम बाहेरच्या सारखाच. तर हा उपमा मी बनवला होता माझ्या मिस्टरांसाठी. तर त्यांनी काय घरी उपमा खाल्लेला नाही, ते म्हणाले मला डब्बा पॅक कर, म्हणून मी इथे आता डब्यामध्ये भरती आहे, तुम्ही पाहू शकता. तर तुम्हाला आजच्या उपम्याची रेसिपी कशी वाटली? एकदम साधी, सिंपल आणि सगळ्यात सोपी रेसिपी आहे.
तर नक्की कमेंट करून सांगा आणि जे कोणी आपल्या चॅनलवर नवीन असतील ते चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा. भेटूया अशाच एका नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. बाय.